या सर, हा मान तुमचा आहे. नाही तू ये ना. नाही सर, तुम्ही प्लीज. बरं ठीक आहे. भारत माता की जय. मुलांनो, मी तुमच्याकरता खाऊ आणलंय. चला पटकन आत चला चला. केडी, काय झालं टेकू? बॉस, एक महत्वाची लीड द्यायची. कौशिकी त्याचे कॉल रेकॉर्ड्स बद्दल. येस सर. कोणाचे कॉल होते ते? जयवंत श्रीवास्तव. जयवंत श्रीवास्तव. आणि कोण आहे हा माणूस? बसा ते. चला मग या वर्षी काय स्पेशल? म्हणजे मुलांची तयारी झाली आहे ना? हो तुम्ही बघाच, आज होता सगळा कार्यक्रम बाकी आहे. बाय द वे, केदार आणि तारणी आहेत कुठे? आणि तो पार्थ कुठे आहे? हाँ वो बाहर है, आएंगे थोड़ी देर में. ते येणार नाहीत, त्यांना आणावं लागेल. काहीतरी बसले असेल काम करत. मी आलोच. थांबा ना, मी जातो. तू एक काम कर, तू हा खाऊ सगळ्यांना वाट. मी आलोच. त्यांना चॉकलेट आहे. गुड गर्ल. चला. अरे क्या करेंगे? मी डिटेल्स काढल्या. ॲड्रेस जौनपूर, यूपीच आहे. आणखी काय इन्फॉर्मेशन मिळाली? कौशिकीताई आणि जयवंत श्रीवास्तव यांचा शेवटचा कॉल त्या दिवशी झाला होता ज्या दिवशी युवराजची सुटका झाली होती. म्हणजे युवराजच्या सुटकेशी यांचा काही संबंध असू शकतो का? किंवा हा माणूस एमएनएन मधला आहे का, हे सुद्धा आपल्याला एकदा चेक करून बघायला हवं. किंवा आपल्या घरातल्या कोणाशी काय संबंध? पण हा माणूस कोण आहे हे लवकरात लवकर शोधलं पाहिजे. खरंच असा कोणी माणूस आहे का त्याच्या नावाचा फक्त वापर केला जातोय हे सुद्धा आपण शोधायला हवं. आणि हे सगळं लवकर घडायला हवं, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तारिणी, केदार, पावसात काय करताय? काय इथे काय करताय तुम्ही पण? अरे देवा. अरे काय तुम्ही काही महत्वाचं बोलताय का? सॉरी मी डिस्टर्ब केलं सर. नाही नाही, महत्वाचं असं काही नाही. ते मुलांनी किती छान डेकोरेशन केलंय त्याबद्दल बोलत होतो. आणि आज दिवसभराची काय प्लॅनिंग आहे ते सगळं तो सांगत होता. अच्छा. हो सर, म्हणजे आज तुम्ही आलाय त्या निमित्ताने मुलांचं कौतुक पण करा. हा, मुलांचं कौतुक करायला मला नेहमीच आवडतं. म्हणून माझी पावलं आपसुकच इथे वळतात. सगळी मुलांना हुशार आणि चुणचुणी देतात अक्षरशः. आणि मला खात्री आहे या वर्षी सुद्धा त्यांनी काहीतरी कमाल तयार केला असणार तुमच्यापासून इन्स्पायर होऊन. तर इन्स्पायर करायला तुमच्यासारखी व्यक्ती असताना आम्ही तरी वेगळं काय करणार? काय तुमच्या सगळ्यांचा हा गुण ना मला फार आवडतो. म्हणजे करायचं आपण स्वतःच, पण क्रेडिट मात्र घ्यायचं नाही. चांगली गोष्ट आहे. हा गुण तुम्हाला सगळ्यांना खूप मोठा करेल. बरं चला, मी तुम्हाला बघायला आलो आणि मी पण इथेच थांबलो. चला मुलांची भाषणं ऐकायची. चला. नमस्कार. इथे उपस्थित असलेल्या सर्व जणांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या स्वातंत्र्याचा 80वा वर्धापन दिन आहे. आजच्या या खास दिवशी मी भारत मातेला वंदन करते. आपण या भूमीवर जन्मलो हे आपलं नशीबच, आणि त्यासाठी आपण देवाचे नेहमीच आभारी असायला पाहिजे. अनेक शूर देशभक्तांच्या बलिदानामुळे आज आपण स्वतंत्र भारतात राहतो. मग ते सीमेवर लढणारे सैनिक असो किंवा शहरात रात्रंदिवस पहारा देणारे पोलीस असो, या सगळ्यांच्या त्यागाची जाणीव आपण ठेवायलाच पाहिजे. पण असेही काही शूर आहेत ते आपल्या देशासाठी नेहमी लढतात, पण त्यांचे नाव कधीच कोणासमोर येत नाही. ते म्हणजे
आपले गुप्तहेर, सिक्रेट एजंट्स. स्वतःची ओळख लपवून जीवाची बाजी लावून ते शांतपणे आपल्या देशाचे रक्षण करत असतात. देशासाठी सगळं काही पणाला लावणाऱ्या या हिडन हिरोजला माझा मानाचा मुजरा. क्या बात आहे, वा वा, व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. मी म्हटलं होतं ना, ही सगळी मुलं तुमच्यापासून इन्स्पायर झाली आहेत. त्यामुळे देशभक्तीपर इतक्या छान छान गोष्टी ऐकून त्यांचं क्रिएटिव्ह माइंड खूप शार्प झालंय. आणि मला 100% खात्री आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या असणार. काय झालं, मी काही चुकीचं विचारलं का? नाही नाही, तसं नाहीये. कसं आहे ना काका, ज्या मुलांचं या जगात हक्काचं कोणीच नाहीये, ज्या मुलांना समाजाने स्वीकारलेलं नाहीये, ती मुलं या समाजात राहून त्या समाजाचा भाग बनू पाहतात. त्या समाजाला समजून घ्यायचा प्रयत्न करतात. त्या मुलांचं कौतुक नाही, त्यांचा अभिमान वाटतो मला खूप. बघा ना, एवढीशी मुलं आहेत ही. कधी एवढ्या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या असतील त्यांनी, कधी एवढा अभ्यास केला असेल, कधी एवढी माहिती मिळवली असेल. खूप हुशार आहे ही आजकालची पिढी. आमची पिढी एवढी हुशार नव्हती. ऍक्च्युली म्हणजे आत्ताची ही जी पिढी आहे, आपण त्यांच्या चुका काढतो, पण त्यांच्यातले जे गुण आहेत ना, ते खरंच पारखण्यासारखे आहेत. ह्या मुलांचा ना खूप अभिमान वाटतो आम्हाला. आणि मला तुम्हा सगळ्यांचा प्रचंड अभिमान वाटतो.